ती पाहायला मिळणार आहेत आपल्याला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात बॉलिंगसाठी अमय आगाशे. भाईंदरचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीरा भाईंदर परिसरातील अमय आगाशे हे देखील एक दर्जेदार नाव आहे. परंतु इन ॲक्शन मध्ये मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. जोडीला बाहुबली टेनिस क्रिकेटचे सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडच्या या स्पर्धेमध्ये अमय सुद्धा जबरदस्त खेळाडू आहेत. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. पाहूयात या ठिकाणी काय केलं जाईल, कारण नितीनजी वारे प्रवीणजी वारे यांचा संघ नुकताच आनंदवाडीला देखील आला होता आणि तिकडे सुद्धा चांगली कामगिरी केली होती. स्ट्राईकवर फरदीन काझी. मॅचला होते सुरुवात. महत्वाचा सामना. पहिला बॉल कोलवा टप्प्याचा, परंतु त्यावर एक धाव घेतली गेली आहे. मिडॉनला खेळला, परंतु तिकडे हातात बॉल आला नव्हता पहिल्या प्रयत्नात, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. 6 षटकांचा हा सामना आहे खरा, परंतु मजा येईल या मॅच मध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी ही यंगस्टर प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील मात्र महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. हळूहळू प्रेक्षकांची पावलं या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. जव्यात मॅचच्या दिशेने सुमित ढेकळे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये सुप्रीमो चषक आपल्या भेटीला येणार आहे आणि 5 वेळा सुप्रीमो चषकाची फायनल खेळणारा खेळाडू म्हणून देखील सुमित ढेकळे यांची ओळख आहे आणि ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅकमिलन गोविंद त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी बंधू यांना देखील आपण पाहतोय. मीरा भाईंदर वसई विरार या परिसरातील खेळाडूंचा संच या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल. हो, यावेळेला बॉल थोडासा पुढे पडलाय. संधी निर्माण केली होती अमय यांनी. उसळी थोडीशी जास्त होती. या उसळीचा अंदाज नव्हता आला सुमित यांना आणि भाग्यशाली राहिले. खेळाडूच्या थोडासा पुढे बॉल पडला आणि बचावले गेले म्हणेल त्या ठिकाणी. आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळते. दबाव सुरुवातीपासून निर्माण करायचा अमय या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत, कारण या संघामध्ये देखील भल्या भल्या संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे. आम्ही पाहिलंय ज्यावेळेला प्रहार चषकात दिल्लीच्या टीमला पराभूत केलं होतं एनपी स्पोर्ट्सने. यावेळेला फरदीन 360 बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय. बॉलला मात्र फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहायला मिळेल 3 धावा तोपर्यंत धावून या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. हा चौकार आहे की नाही हे तिसरे पंच ठरवतील. त्यांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यस, एनपी स्पोर्टला पाठिंबा देण्यासाठी काही वेंगुर्ल्यावरून काही सावंतवाडीवरून देखील चाहते आलेले आहेत. त्याही सगळ्यांचं स्वागत असणार आहे, कारण आपल्या लाडक्या खेळाडूला आज मॅकमिलनला पाहण्यासाठी देखील तेवढीच गर्दी झालेली आहे. आज प्रथमेश ठाकरे यांना पाहण्यासाठी देखील तेवढी गर्दी या ठिकाणी होणार आहे. दीपक गढवी त्याचबरोबर राजदीप अशी खूप मोठमोठी नावं गुजरात राज्यातून देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज इमरोज सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि नो लुकचा बादशाह प्रदीप पाटील हे सुद्धा, सिक्सर किंग श्रेयस सुद्धा. आणि निर्णय येतोय हा चौकार आहे. ज्या वेळेला पुन्हा चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता तो सगळं काही या ठिकाणी दाखवलं गेलं आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 6 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ फरदीन काझी इन ॲक्शन मध्ये मुंबईचा वंडर बॉय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा पॉवर प्ले ही खासियत आहे फरदीन यांची आणि तुटून पडलेत पॉवर प्ले मध्ये फरदीन यांच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. 4 सूद खऱ्या पाण्यात मालवणच्या दर्यात
तर धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार फरदीन काझी यांच्या बॅटमधून. मुंबईच्या शिवडी परिसरातील हा जबरदस्त खेळाडू गेल्या काही वर्षात भारतीय टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय आणि आज इन ॲक्शनमध्ये फरदीन काझी देवगडात आलेले आहेत. यंगस्टार क्रिकेट क्लबची ही यंगस्टार प्रीमियर लीग पद्धतीच्या मॅचेस, डोळे दिपवणारा आयोजन, भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे आणि अखिल भारतातील वलयांकित खेळाडू. फरदीनसाठी चांगला बॉल टाकला परंतु त्यालाही सन्मान दिला मिडॉनला, मात्र या ठिकाणी मिडॉफच्या दिशेने ढकलला. मिडॉफचे फिल्डर आले तोपर्यंत एक धाव घेतली आहे आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दुसरा दिवस आहे. कालचा पहिला दिवस सन्मेश नाईक आणि कंपनी म्हणजे धाडसकल गोवा या टीमने एका मॅचच्या पराभवानंतर सुद्धा कालचा हाफ मारलाय. म्हणजे लीग पद्धतीच्या मॅचचं हेच वैशिष्ट्य आहे, तुम्ही एखादी मॅच हारलात तरी सुद्धा तुमची जिंकण्याची संधी असते आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. बॅकफुटला जात खेळायचं होतं पॉइंटला आणि इकडे सुमित आणि अमय यांच्यातील लढत चांगलीच राहिली या षटकामध्ये. पहिली ओव्हर संपते आणि धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती बिनबाद 11 धावा. बालाजी क्लब राजकोट. रन 11 बिना कोई विकेट के बालाजी क्लब राजकोट पहले बैटिंग के लिए दोनों प्रारंभिक बल्लेबाज, एक तरफ फरदीन काजी दूसरी तरफ सुमित डेकले. 2 चौके अब तक लगाए फरदीन ने और कुल मिला के 11 रन बने पहले ओवर के समाप्ति के बाद. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय, गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. मोनू यादव येताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी जोगेश्वरी परिसरातील खेळाडू आहेत, सध्या चर्चेत आहे हे सुद्धा नाव आणि मोनूला देखील आज स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागणार आहे. मोनू यावेळेला फरदीन काझी काही काल चेंडू हवेत राहिला परंतु फिल्डर थोडेसे मागे होते. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1 पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 12 धावा धावफलकावर. कोकणातील क्रिकेट आपण पाहतोय. कोकणाचं निसर्ग सौंदर्य सगळ्यांनाच भुरळ घालताना पाहायला मिळतं. कोकणातील सण, कोकणातील उत्सव, कोकणाचा समुद्रकिनारे, कोकणाचं निसर्ग सगळं काही मनमोहून टाकणारं असतं आणि इकडे उत्पादन होणारा हापूस आंबा म्हणा, त्याचबरोबर काजू, फणस, कोकम हे सगळं काही सगळ्यांच्याच आवडीचं आहे. या वेळेला फटका फसलाय खरा आणि तिकडे फिल्डर येत आहेत परंतु थोडासा चेंडू पुढे याही वेळेला राहिला आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. आणि कोकण वासियांचं क्रिकेटवर असणारं मनापासून प्रेम, कोकणाच्या कोणत्याही गावात जा तुम्हाला क्रिकेट प्रेम पाहायला मिळेल. आणि क्रिकेटपटूंना, त्यातल्या त्या टेनिस क्रिकेटपटूंना मी तर म्हणेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे डोक्यावर घेतलं जातं तर त्याचं नाव आहे कोकण. आणि कोकणचे आयोजन ही देखील लक्ष वेधून घेतात. यावेळेला वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा आणि त्या ठिकाणी मात्र मोनू यादव एक मोठी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आउट होतील, बाद होतील. फरदीन काझी पहिला धक्का. फरदीन काझी रिव्हर्स खेळायला गेले परंतु मोनू यादव यांच्या नक्की या ठिकाणी प्लॅनिंगमध्ये अडकले. माघारी परत आहेत. चांगली सुरुवात केली होती, टीमला जी चांगली सुरुवात पाहिजे होती ती मिळून दिली खरी परंतु फरदीन आउट होत आहेत. 2 चौकार होते त्यांच्या खेळीमध्ये. 11 धावा करत फरदीन आउट झालेत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सुरत वरून पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप पाटील सुरतचा खेळाडू, गुजरात राज्यातील खेळाडू परंतु मूळचा आपल्या महाराष्ट्रातील जळगावचा आहे परंतु त्याची काही वर्षापूर्वी जर पाहिलं तर त्यांचं कुटुंब सुरतला वास्तव्यास गेलं आणि आज प्रदीप पाटील या नावाची चर्चा संपूर्ण भारतामध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून मारले जाणारे नो लुकचे षटकार डोळे दिपवणारे असतात. आज तेच मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावफलकावर.
फरदीन काझी म्हणून घेतले विकेट. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा वळण घेतोय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. जास्त टर्न झालाय यावेळेला, बॉल अंदाज नाही आला आणि लेग बायच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. मोनू यादव यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली सुंदर गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर रोखून ठेवलंय फलंदाजांना, कमबॅक केलंय. NP स्पोर्ट्स हा देखील एक जिगरबाज संघ आहे. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या मालकीचा हा संघ पाहायला मिळतोय आणि मोठमोठ्या स्पर्धा आवर्जून खेळतो देखील हा संघ. यावेळेला ताकद पाहायला मिळाली, बाहुबली सुमित डेकळे दहाडताना पाहायला मिळाले. येतोय चौकार. उसळी होती, यावेळेला सर्कल भेदलंय आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये बाहुबली सुमित यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका. 4 धावा, चौकार. सुमित डेकळे आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवत आहेत. सुमितच नाही, प्रत्येक जगातील खेळाडू मैदानात गेला की त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मोठ्या प्रमाणावर कोकणच्या क्रिकेट प्रेमींचा पाठिंबा या ठिकाणी 70 स्पोर्ट्सला मिळतोय आणि सबस्क्रायबर मीटर हा पुढे चाललाय. तर असंच आपलं प्रेम राहू द्यात आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं 70 स्पोर्ट्स आवर्जून करा. आणि ज्याचा उल्लेख मी करत होतो, तुम्ही गोलंदाज आहात तर तुम्हाला विकेट घ्यायच्या, तुम्हाला डॉट बॉल टाकायचे, तुम्हाला धावांवर कंट्रोल करायचं आहे. तुम्ही फलंदाज आहात तर तुम्हाला मैदानात जाऊन धावा या करायच्याच आहात. तुम्ही फिल्डर आहात तर तुम्हाला फिल्डिंग ही करावीच लागेल. जगात तुम्हाला मिळालेली भूमिका, मग ती कोणतीही असू देत, कॉमेंट्रीची असू देत, स्कोरिंगची असू देत किंवा अगदी DJ ऑपरेटिंगची असू देत, प्रत्येकाला भूमिका ही चांगली करावीच लागते. तुम्ही काल चांगलं केलं म्हणून आज चालणार नाही, तुम्हाला आज सुद्धा चांगलं हे करावंच लागेल, म्हणजे कोणत्याही बाबतीत घ्या. आणि आज मात्र या सगळ्या खेळाडूंना सिद्ध करायचं या यंगस्टरच्या मानाच्या स्पर्धेमध्ये. रिवाचा फटका खेळलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर. अमयच्या जाळ्यामध्ये आणखीन एक मोठा मासा अडकतोय. रिवर्स खेळायला गेले खरे परंतु तिकडे आले फिल्डर आणि घेतली कॅच, विकेट. जबरदस्त होणार आहे ही सुद्धा, कारण भाईंदरवाले देखील काही कमी नाही आहेत. मुंबईच्या अगदी बाजूला असणारं मीरा भाईंदर, मुंबईच्या आणि पालघर जिल्ह्याच्या अगदी मधोमध असणारे ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर हा परिसर येतो. आमचे समालोचक मनीष पाटील हे देखील त्याच मीरा भाईंदर परिसराला बिलॉंग करताना पाहायला मिळतात आणि तिकडनं हा संघ आलाय परंतु चांगली कामगिरी करतोय. पाटील माघारी परत आहेत. ओव्हर तिसरी सुरू झाली, 22 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये, भिवंडीच्या वारेटगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये चांगल्या फॉर्मात आहेत. मिडबावच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची दुचाकी मिळवली होती अलीकडेच रामेश्वर प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये. आल्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न पहा. या डावात आतापर्यंत तिसरीच ओव्हर सुरू आहे परंतु झेल उडालेले आहेत आणि क्षेत्ररक्षकांच्या पुढे राहिले असं तिसऱ्या चौथ्यांदा झाले, म्हणजे तेवढं सोपं नाहीये. आणि प्रयत्न तर भाईंदरवाले देखील तेवढा चांगलं करतायत. सध्या अमय आगाशे या नावाची चर्चा आहे. सुमित डेकळे आणि प्रथमेश ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. तिसरी ओव्हर सुरू असताना 23 धावा धावफलकावर. प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. रथी महारथी आज देवगड हायस्कूलच्या या क्रीडांगणामध्ये यंगस्टार क्रिकेट क्लबच्या या देवगडाच्या आयोजनाला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून प्रेक्षक आता येऊ लागलेले आहेत. या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ लागलेले आहेत. चांगला बॉल, सन्मान दिलाय, ढकललाय मात्र या बॉलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. चांगल्या बॉलचा सन्मान, खराब चेंडूचा या ठिकाणी प्रहार करायचा, समाचार घ्यायचा, ही रणनीती देखील बनवावी लागणार आहे.
मागील मॅच मध्ये देखील चांगली मॅच झाली, परंतु ओमकार केणी आणि प्रथमेश पवार नाना यांची पार्टनरशिप आणि मेरिटवर खेळलं जाणारं क्रिकेट काय असतं दोघांनी दाखवून देखील दिलं. या मैदानात कसं खेळायला पाहिजे त्याचंही उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलं. कालच्याही दिवसातील खूप साऱ्या आठवणी आमच्या मनामध्ये ताज्या आहेत. यावेळेला हवाई यात्रा बॉलची पाहायला मिळते. टायमिंग नाही झालंय, फटका फसलाय आणि प्रथमेश ठाकरे यांना देखील माघारी परतावं लागतंय. पकडली जाते त्या ठिकाणी कॅच. डोंगरी विकास समिती सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय बाळा खडपे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मी बुवादारी यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर खवळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान होतोय. डोंगरी समिती सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय बाळासाहेब खडपे. धन्यवाद. पुन्हा एकदा स्वागत खडपे साहेबांचं आणि खवळे साहेबांचं. जाऊया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ टुर्नामेंटकडे. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी चांगला सामना सुरू आहे NP स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बालाजी क्लब राजकोट गुजरात यांच्यामध्ये. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला, त्याच पद्धतीने पाय का वळवलाय, दिशा दिली या बॉलला. हाही चेंडू जर पाहिलं, हाही फटका पाहत राहावा असा होता. असं वाटलं लेदर बॉल क्रिकेटची मॅच सुरू आहे आणि असा एक फटका या ठिकाणी खेळलाय. वा, दीपक गडवी क्लास. परिसरातील गांधीधाम कांडला या परिसरातील मांडवी नावाचं गाव आहे आणि या मांडवी नावाच्या गावातील खेळाडू दीपक गडवी यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला गुजरात राज्यातील चर्चेतील अष्टपैलू कोण असेल तर त्यांचं नाव दीपक गडवी आहे. तेच मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 आहे. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मॅच ऑन आहे कारण संधी दोन्ही संघांना आहे. चांगला बॉल, सन्मान हलक्या हाताने पाहिलं, तिकडे कोणीच नव्हतं, त्याच ठिकाणी खेळलाय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. हा खेळाडू 2 बॉल पूर्वी मैदानात आलाय आणि दोन्ही फटके ज्या पद्धतीने खेळलेत ना सगळ्यांनाच प्रभावित केलंय. आणि तुम्ही प्रभावित करण्यासाठी तुम्ही 20 बॉल खेळायला पाहिजे असं काही नाही. 2 बॉलमध्ये देखील प्रभावित करू शकता. सध्या या खेळाडूने केलंय जबरदस्त. अगदी समयसूचकता कशाला म्हणतात ना ते दाखवलं. परंतु मॅच ऑन आहे. इकडे जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपतो आणि धावसंख्या झालेली आहे ती 10च्या सरासरीने 30. देवगडमधील आधुनिक बांधकाम उद्योजक आणि इंद्रधनुचे अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी कुलकर्णी यांचं देखील आगमन झालं आमच्या मैदानावर. त्यांनाही विनंती करतो आपण आमच्या क्रीडा मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय प्रसादजी कुलकर्णी. आमच्या बरोबरने या ठिकाणी खास बंड्या मसूरकर, भाईंदरचे क्रिकेट प्रेमी आणि मूळचे वेंगुर्ल्याचे आणि मसूऱ्याचे सुद्धा, परंतु भाईंदरचे क्रिकेट टॉपचे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यामध्ये बंड्या मसूरकर यांचं नाव घेतलं जातं. तेही नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या बरोबरीने आवर्जून मात्र सावलीसारखे असतात. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच चांगली सुरू आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा धावफलकावर आहे. सुमित डेकडे, दीपक गडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे खरी. यावेळेला हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय जलद गतीने स्ट्रोक खेळला खरा. एक धाव घेतली आहे, थांबवलंय. मोनू यादव पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी एक चांगला संघर्ष, 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय आज यंगस्टारच्या स्पर्धेत.
रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला. दीपक गडवी मैदानात गेले आणि वातावरणच बदलून टाकलंय. उलटा पुलटा हा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. 4 धावा. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. पाहू शकता कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय. कंट्रोल होतं या स्ट्रोकवर. आणि दीपक गडवी गॅप मोठ्या मैदानामध्ये तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळू शकता, कारण तुम्हाला हे स्ट्रोक खेळण्यासाठी संधी मिळते. गॅप मोठा असतो. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, आणखीन एक चांगला फटका, तो देखील गॅपमध्येच खेळलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय आणि दीपक गडवी वातावरण दीपक गडवीमय करून टाकले या खेळाडूने. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत. धावसंख्या 37 वर 4थी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. खरी आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दुसरा दिवस. आम्ही आभारी आहोत निवृत्ती म्हणजेच बुवातारी नगरसेवक तथा या स्पर्धेचे आयोजक, देवगड नगरपंचायत, जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक, त्याचबरोबर संतोषजी तारी युवा नगरसेवक, संदीपजी रुमडे, योगेशजी पारकर, संतोषजी सकपाळ आणि सगळे आयोजक. यावेळेला बॉल खराब पाहायला मिळाला, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेलाय आणि दीपक गडवी या नावाची चर्चा आहे. आणि पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. हे खूप महत्वाचं आहे. आणि आताही जर पाहिलं तर बॉल खराब होता आणि त्याला योग्य दिशा दिली, गॅपमध्येच पाठवलं आणि तिकडे आता तब्बल 5 धावा मिळतात. धावसंख्या पुढे गेली आहे 42 धावा. दीपक गडवी जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 16 धावांवर खेळतायत. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले, थोडीशी उसळी होती, त्याचा फायदा घेतला. एक धाव घेतली गेली आहे. कॉल दिला होता जरूर, परंतु एकाच धावावर थांबवलं जातं. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 43 धावा धाव फलकावर. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर मोठ्या प्रमाणावर पुढे चाललाय आणि कोकणातील मोठ्या प्रमाणावर क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल 70 स्पोर्ट्स आवर्जून सबस्क्राईब करा. 43 धावा धाव फलकावर. 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळेला टायमिंग नाही झालाय. बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागला, खेळायचं होतं एका बाजूला, बॉल गेला एका बाजूला, परंतु रन आली आहे, हे महत्वाचं आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 44 धावा धाव फलकावर. 4थी ओव्हर सुरू आहे. 6 षटकांची लढत आहे. दुसऱ्या डावात देखील तेवढेच चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मॅकमिलनला पाहण्यासाठी देखील आज मोठ्या प्रमाणावर लांब लांबवरून प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली. चेंडूचा वेग मंदावला, फटक्याचा वेग मंदावला खरा, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. दीपक गडवी आणखीन एक स्ट्रोक गॅपमध्ये खेळताना पाहायला मिळाले. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 46. सुमित खेळतायत 13 वर आणि दीपक गडवी खेळतायत 19 वर. ओव्हर संपली. सदा स्पोर्ट्स रेडी यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आपल्याला क्रीडा साहित्य ज्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतात असं सदा स्पोर्ट्स रेडी.
यस, येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतीय नाही तर जगाच्या टेनिस क्रिकेटमध्ये उत्कंठा ज्या स्पर्धेची आहे ती स्पर्धा म्हणजे सुप्रीमो चषक आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. सुप्रीमो चषकाचा 11वं पर्व 9 ते 13 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याही स्पर्धेची उत्कंठा आहे. आमदार चषक भिवंडीला एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 11 लाखाचा पहिला पुरस्कार याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर नारंगी या ठिकाणी देखील 2 ते 4 एप्रिल रोजी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचाही पुरस्कार जर पाहिलं तर 10 लाख आणि 5 लाख हे पारितोषिक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 5 पाहायला मिळते. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते साहिल पाटील. मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत. यावेळेला कमी गतीचा बॉल थोडासा वळवलाय देखील. दीपक गडवी सारख्या बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय साहिल. मीरा भाईंदरचं बरंचसं टॅलेंट देखील काही दिवसापूर्वी आम्ही मीरा भाईंदर बिग बॅश पाहिली आणि त्यामधून देखील बरंचसं टॅलेंट पुढे येताना पाहायला मिळालं. साहिल पुन्हा एकदा दीपक गडवी यांच्यासाठी. यावेळेला मात्र दीपक गडवी बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळाली आहे. फेकून दिल्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. दीपक ऑन फायर, सिक्सर. ओहो, यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले खरे. निर्धाव चेंडूची संगता मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता परंतु यशस्वी नाही झालाय. धावसंख्या 5वीवर सुरू असताना 53 धावा धाव फलकावर आहेत. दीपक गडवी याही वेळेला थोडीशी उंची जास्त होती, गती कमी होती, समोरच्या दिशेने खेळायला गेले. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. एक मोठा फटका आला परंतु साहिल यांचा कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वा साहिल वा. 54 धावा धाव फलकावर. या षटकात आतापर्यंत षटकार येऊन सुद्धा 8च धावा आले आहेत. यस, ओव्हरस्टेपिंग आहे की नाही त्याची पडताळणी तिसऱ्या पंचांनी करायची आहे. याकरता मैदानातल्या मुख्य पंचांनी मागणी केलेली आहे. नो बॉल. पंचांचं कौतुक करावं लागतंय आणि कशा प्रकारे नो बॉल आहे हे सुद्धा प्रत्यक्षात दाखवलं जात आहे आणि म्हणूनच पंचांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पंचांची कामगिरी या ठिकाणी होते या सगळ्या पंचांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण पंच हे देखील स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचे असतात. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा परंतु तिकडे फ्री हिट होते म्हणून बचावले गेले आणि हो एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. अब तक 56 धावा धाव फलकावर आहेत. दीपक गडवी खेळतायत 26 धावांवर. सुमित ढेकळे खेळतायत 10 चेंडूमध्ये 15 धावांवर. बालाजी क्लब राजकोट. वनराज सिंग गोहिल साहेब यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. मिड विकेटला एक धाव मिळते. थ्रो केलाय. ओहो, थ्रो काय लाजबाब आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात.
जयेश यांनी थ्रो केलाय. पहा, प्रेक्षकांना सांगायची गरज जसे टाळ्या वाजवायची. जो चांगले करणार ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतायत. आणि जयेशने काय थ्रो केलाय, लाजबाब. एवढ्या लांबून डायरेक्ट स्टंपच्या लगोलग थ्रो केला. म्हणजे तुम्ही प्रभावित बॅटिंग करून करू शकता, बॉलिंग करून करू शकता आणि फिल्डिंग करून सुद्धा करू शकता. फटका खेळला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दाखवलं जात आहे जसा बॉल पकडला जयेशने आणि थ्रो पहा काय केलाय. वा वा वा, लाजबाब. कौतुक करावं लागेल. आणि आपण म्हणतो ना बॅटर बॉलरचं कौतुक होतं, तसंच आम्ही या फिल्डरचं सुद्धा कौतुक आवर्जून करू. येणाऱ्या कालावधीमध्ये निके स्पोर्ट्स प्रस्तुत राज्यनिहाय स्पर्धा आपल्या भेटीला येते. भारत ट्रॉफी 10 लाख आणि 5 लाखाचा पुरस्कार आहे. 15, 16, 17, 18 मे ला ही स्पर्धा असणार आहे. आणि जवळपास टीम फुल झालेल्या आहेत. आणि जॅम्सन क्रिकेट स्टेडियम, चिखली, गुजरात या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. साऊथ गोवा प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये 70 स्पोर्ट्सवर 5 लाखाचा पहिला पुरस्कार, रनर अप 2,55,000, तिसरा पुरस्कार 1,35,000. ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे. अनेक बुलेटसह बाईक देखील असणार आहे. डीजे यावेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर येत आहेत आणि जयेशच होते आय थिंक त्या ठिकाणी. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. विकेट ची बॅटिंग सुद्धा माझ्या मते सगळ्यांनाच आवडली असेल. काय बॅटिंग केली आहे. तो मैदानात गेला, इकडे तिकडे मैदानाच्या चोहूबाजूने फटके खेळले आणि सगळ्यांनाच प्रभावित केलं. ज्या पद्धतीची बॅटिंग केली दीपक गढवी यांनी. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत बांद्रा मुंबई आणि हेलिकॉप्टर बॉय तसेच सिक्सर किंग मुंबईचा बॅटिंगसाठी श्रेयस कदम इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 57 धावांवर 4 विकेट. प्रीमियर 57 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधार कैवल्य देखील थोड्याशा रणनीत्या बनवत आहेत. सूरजच्या पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे खरी, कारण अजूनही जर पाहिलं तर थोडंसं नियंत्रण आहे धावसंख्येवर. एक 70च्या आतमधली धावसंख्या असेल तर फाईट मात्र चांगली पाहायला मिळेल. सूरजच्या फिरकीच्या जाळ्यात पहिल्या बॉलवर दीपक गढवी सापडले. सुमित 15वर खेळतायत. दीपक गढवी बरसले. 27 धावा त्यांनी केल्या. ओ इकडे बॉल फिरलाय, गरकन बॉल फिरला आणि यष्टिरक्षकांच्या हातामध्ये गेलाय. सिमेंटच्या खिळपट्टीवर देखील सूरजचा बॉल वळलाय आणि श्रेयस यांना थांबवताना पाहिलं. काय मोठा अँगल बनवला बॉलनी. वा 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 सूरज. याही वेळेला बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर वळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय. आणि इकडे जर पाहिलं तर बॅटिंग टीमने आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही पहिली ओव्हर घेऊन यायलाच पाहिजे असं काही नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील करू शकता. जसं काल संतोष पाटील यांनी काल ती कारनामा केला. संतोष सुलगे पाटील हे नाव काल या स्पर्धेच्या इतिहासात अजरामर झालं असं मी म्हणेल. ज्या ज्या वेळेला पहिलं पर्व आठवेल यंगस्टरचं संतोष सुलगे पाटील हे नाव देखील घेतलं जाईल. बेळगावच्या खेळाडूचं पहिल्या 3 बॉलवर तर प्रभावित केलंय. सिमेंटच्या खेळपट्टीवर सूरजने बॉल वळवलेत. दोन्ही टीम जर पाहिला तर बलाढ्य आहेत. कैवल्य एका बाजूला टीमचे कॅप्टन म्हणून पाहायला मिळत आहेत. मॅकमिलन आहे, त्याचबरोबर अमय देखील पाहायला मिळत आहेत. अजूनही चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. येस येस, या बॉलच्या निर्णयानंतर सांगतो. हा योग्य बॉल होता. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते 57 धावा धावफलकावर. पहिले 3ही चेंडू मात्र या पठ्ठ्याने निर्धाव टाकलेले आहेत. शेवटचा षटक आहे, परंतु सूरज काय गोलंदाजी करतायत. तर
मीरा भाईंदरचे सूरज सिंग शेवटच्या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी. यावेळेला हेलिकॉप्टर श्रेयस कदमच्या बॅट मधून काय फटका खेळलाय. लाजबाब लाजबाब लाजबाब. श्रेयस कदमला हेलिकॉप्टर बॉय म्हटलं जातं आणि जो टोला लगावलाय बॉल हरून टाकलाय, एवढ्या लांब मारलाय. 6. त्या बॉलवर षटकार खेळलाय. प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं मैदानात गेल्यानंतर आणि आता सूरजने सिद्ध केलं होतं. 3 बॉलवर 4थ्या बॉलवर श्रेयसने देखील आपला हेलिकॉप्टरचा षटकार मारून या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलंय. तर 63 धावा धावफलकावर आहे. पहिला डाव चांगलाच रंगतदार होताना पाहायला मिळालेला आहे. श्रेयस कदम काय फटका खेळलाय. लाजबाब श्रेयस कदम. याही वेळेला बिगिट केलाय खरा, परंतु टायमिंग फसलाय. बॉल हवेत आहे, गोलंदाज निघालेत बॉलच्या दिशेने. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नाही झाली आहे. त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 65 धावा धावफलकावर. हे शेवटचं षटक आहे. सूरजने चांगली गोलंदाजी केली आहे. 1 षटकार मारल्यानंतर कमबॅक केलाय. 65 धावा. यानंतर जर पाहिलं तर तिसरा सामना विनरचा होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यंगस्टरच्या या आयोजनाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतलेली आहेत. पहिल्याच पर्वात खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालंय. बिग हिट, आणखीन एक बिग हिट पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी श्रेयस कदम यांच्या बॅट मधून. बॉल सीमा रेषा पार, षटकार. एकाहत्तर धावा झाल्या. तर धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि दुसऱ्या डावात काय होणार आपल्याला पाहायचं आहे, ज्यासाठी मॅकमिलन सारखा एक जबरदस्त खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बंधू देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. मीरा भाईंदरचे बरेचसे सितारे या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. अमय आहेत, प्रसाद आहेत, बरेचसे खेळाडू आहेत जे मात्र दमखम दाखवू शकतात. तथा आपले लाडके आमदार यांच्या संकल्पनेतून होणारी ही
यंगस्टार देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2025 अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आम्हाला योगदान लाभतं आहे. या संपूर्ण स्पर्धेला सर्व क्रीडा रसिकांचं योगदान लाभतं आहे आणि दर्जेदार समालोचक देखील आपल्याला या ठिकाणी लाभले आहेत. संपूर्ण आयोजन, नीटनेटके नियोजन आणि त्यामुळे ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस सर्वच जण याचा या ठिकाणी लाभ उचलत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपली बरीचशी प्रसिद्धी या ठिकाणी झालेली आहे आणि आज या स्पर्धेला आपल्या कोकणातील स्टार इन्फ्लुएन्सरचा देखील या ठिकाणी आपल्याला लाभणार आहेत, त्यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी थोड्याच वेळामध्ये यूट्यूबर, रील स्टार यांची देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लाभेल. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी दुसऱ्या इनिंगची सुरुवात होती आहे. जाऊया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ टुर्नामेंटकडे, ऐकूया मीरा भाईंदरचा गोड आवाज. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने सध्या वेळ लावला आहे ते म्हणजे मनीष पाटील सर. धन्यवाद ऋत्विक जेदुरी, धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर, धन्यवाद प्रदीप देऊलकर सर, धन्यवाद प्रसाद चाळके सर. 72चं टार्गेट आहे, 72चं टार्गेट आहे. 36 बॉलमध्ये चेस करायचं आहे NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर या संघाला आणि डिफेंड करायचं आहे बालाजी स्पोर्ट्स राजकोट या संघाला. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते, त्यात कुठलंच दुमत नाही आणि त्याचमुळे दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत. एका बाजूला आहे कबीर सिंग, ज्यांची निवड या हंगामाच्या ISPL सीझन 2 मध्ये अंडर-19 कॅटेगरीमध्ये झाली होती. माझी मुंबई या संघामध्ये ती निवड कबीर सिंगची झाली होती. आणि एका बाजूला आपण पाहतोय दिनेश टरे, जे मड कोळीवाडाचे सुपरस्टार आहेत. आणि पाहूया आता या दोन फलंदाजांच्या माध्यमातून या डावाची सुरुवात केली जाईल. आणि बालाजी क्लब राजकोट भारतातील एक नामांकित संघ आहे, ज्याचे टीम ओनर आहेत मनराज सिंग गोहिल आणि टीम मेंटॉर्स आहेत रवी पटेल आणि मनोज विचारे. एका बाजूला संघ खेळतो NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर, ज्याचे संघ मालक आहेत कबीर सिंग आणि दिनेश टरे. हे दोन बॅटर्स पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली लढत होईल. आपण जसा कालचा आढावा घेतला की पहिले दोन सामने बॅटर्स मजा लुटतात या स्टेडियमची, या मैदानाची, या क्रीडानगरीची. आणि त्याचमुळे पाहूया पहिल्या डावात तेच पाहायला मिळालं. पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये 3 बॉल जरी सूरजच्या नावावर गेले, पण पुढच्या 3 बॉलवरचं बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम त्यांनी आपली हुकूमत गाजवली आणि शेवट गोड केला बालाजी क्लब राजकोट या संघाचा. त्याचमुळे आता जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष्य, 72 रन्स रिक्वायर्ड टू विन, 72 रनों की जरूरत 36 गेंदों में. टीम NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर को लेट्स सी. बॉलर्स कसे निवडले जातात. सुमित ढेकळे यांच्याकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा तो अनुभव नक्कीच ते नेहमीच आपला वापरत असतात. प्रत्येक सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, प्रत्येक सामना जिंकायचाच आहे असाच विचार नेहमीच सुमित ढेकळेचा असतो. पण एका बाजूला आपण कैवल्य पाटील, जशी आपण चर्चा केली होती टॉस बॉक्समध्ये, की जुनं जाणतं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. ग्रामीण संघातून खेळत असताना व्यवसाय क्रिकेटपासून थोडे ते दूर झालेत, पण आता जसा त्यांना मौका मिळतोय त्यांच्यातला क्रिकेटपटू ते पुन्हा एकदा मैदानात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत पहिल्या षटकासाठी. राजदीप जडेजा गुजरातचे हे गोलंदाज आहेत आणि एक सुरुवात पाहूया राजदीपच्या वतीने पाहायला मिळते ॲज अ बॉलर अँड ॲज अ बॅटर कबीर सिंग. चला दुसऱ्या डावाची होते सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिल्याच बॉलवर केला प्रहार कबीर सिंग अंडर-19. दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार, खेचता षटकार, लॉंग ऑन क्लिअर. सुरुवात होते NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरची षटकाराने. मीरा भाईंदर परिसरातील गोडदेव या गावातील हे खेळाडू कबीर तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंडला मड कोळीवाडाचे खेळाडू आपण पाहतोय दिनेश टरे. आणि सुरुवात या लेफ्टी बॅटरने केलेली आहे. काय गगनचुंबी षटकार खेचलेला आहे आणि समोर प्रतिभावंत गोलंदाज राजदीप जडेजा यांच्या नवीन चेंडूवर प्रहार करताना हे मैदान गाजवण्याची धमक माझ्याकडे आहे, तेच दाखवताना कबीर पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर षटकार खेचून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पण पाहूया आता पुढच्या 5 बॉलवर नेमकं पाहायला काय मिळते, कारण क्रिकेटचा खेळ हा खूप अद्भुत आहे. दोन्ही संघ एकमेकांवर नक्कीच कुरघड करतीलच, पण आता पाहूया ती झेलण्याची क्षमता कोणाकडे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे, फॉलो करण्याचा प्रयत्न होतो फलंदाजाचा. चांगली विकेट किपिंग मी सुमित ढेकळेची, पण यावेळेस फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न राजदीपचा होता, पण इतका बॉल दूर राहिला आहे की एक्स्ट्रा चिरण मिळालेली आहे NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरला. दरम्यान 1 धावेची होते वाढ, धावसंख्या 7.
यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी पंच केले बॉलला, बॉलर्स एंडला थ्रो, तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. स्ट्राईक रोटेशन, स्ट्राईकवर आता पोहोचताय दिनेश टरे. धावसंख्या पोहोचते NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरची बिनबाद 7 धावा. प्रवीणजी वारे, नितीनजी वारे यांचा संघ, त्यांचे टीम मेंटॉर आहेत बंड्या मसूरकर. धावसंख्या 8 वर पोहोचते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीने धावांचा पाठला करायचा आहे. धावसंख्या 8 झाले. 8 रन्स विदाउट लॉस. जिंकण्यासाठी दोन्ही आवश्यकता आहेत 64 धावांची. चांगला खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. सर्वात महत्त्वाची बाब काय आहे, यंगस्टर देवगडच्या वतीनं 16 नामांकित संघांना प्रवेश दिलेला आहे आणि प्रत्येक संघ चांगल्या पद्धतीने टीम बॉन्डिंग घेऊन आलेला आहे. काल देखील ते चित्र पाहायला मिळालं. धाडसका गोवा या संघाने बाजी मारत टॉप 4 मध्ये प्रवेश सुनिश्चित केला. ऑन साइड आडव्या बॅटला खेळला. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतायत. बॉलवर जज करतो. ओ प्रदीप पाटील कडून अपेक्षा नसते. ओला साबण हातातून निसटावा तसा हा जेल प्रदीपच्या हातातून निसटला. दिनेशला जीवनदान मिळणं धोकादायक ठरू शकते आणि किती कॅज्युअली आले आपण रिप्लेमध्ये पाहतोय. 70 स्पोर्ट्सवर अगदी प्रॉपर जज केला होता. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, बॉल जास्त हवेत राहिला, एलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स कमी गाठलं होतं आणि एकदम कॅज्युअल आले, व्यवस्थित आले. आणि त्यानंतर त्यांनी अपर हँड जेलची स्ट्रॅटेजी यूज केली आणि त्याचमुळे तो कॅच कंप्लीट झाला नाही. प्रदीप पाटील कॅच ड्रॉप करतायत. संधी मिळते आता दिनेशला. स्ट्रायकर एंडला कबीर आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फोर्स केलाय बॉलला. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल जातोय एक टप्पा घेत लॉंग ऑफ सीमारेषा पार. नाही घेणार माघार. खेचेन चौकार. 4 धावा. मान कमवायचा असतो आणि फलंदाजी करताना तेच कबीर सिंगच्या वतीनं पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन द राईज खेळलाय. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा उद्देश त्यांचा होता. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याचमुळे पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचंय ती मॅच्युरिटी आता कबीर सिंगची पाहायला मिळते. या अगोदर एक षटकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला होता. एक चौकार येतोय. राजदीप जडेजाला टार्गेट केलेल्या धावसंख्या पोहोचते आता 13. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि यस बॉलर्स टीमने लगेचच रेफरल घेतलेला आहे. प्रत्येक संघाला एक रेफरल आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम जसं आपण आधुनिकीकरण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं, तसंच आधुनिकीकरण टेनिस बॉल क्रिकेटचं सुद्धा झालेलं आहे. त्याचमुळे मला असं वाटते आगामी काळामध्ये तुम्हाला स्निकोमीटर सुद्धा पाहायला मिळतील. LBW सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. इतकं प्रगत आहे टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यासाठी ब्रॉडकास्टिंग टीम जी आहे 70 स्पोर्ट्स, सर्व ब्रॉडकास्टर्सचं तितकंच कौतुक आहे ज्यांनी खरंच या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. आणि आयोजकांना सहकार्य मिळते, संघांना सहकार्य मिळते. प्रॉपर नेमकं काय घडलंय ते तुम्ही स्लो मोशनमध्ये पाहू शकता. आणि फेअर डिलिव्हरी आहे. तर रिव्ह्यू लॉस्ट बाय बालाजी क्लब राजकोट. एक रिव्ह्यू जो होता, सॉरी माफ करा, रिव्ह्यू सक्सेसफुल बालाजी क्लब राजकोटचा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा होता आणि लगेचच या ठिकाणी आता डिसिजन रिव्हर्स झालेला आहे. आता धावसंख्या पाहते हा डॉट बॉल म्हणजेच धावसंख्या थांबलेली म्हणजेच 13 या आकड्या. धावसंख्या 13 झालेली आहे. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. रिव्ह्यू सक्सेसफुल बाय बालाजी क्लब. शेवटचा बॉल बाकी. या षटकातला राजदीपने आतापर्यंत खर्च केले आहेत 13 धावा. विकेटचा रकाना रिकामी आहे. दिनेश टारे यांनी या वतीनं मोठा स्ट्रोक खेळला होता आणि त्यांनी नक्कीच ते इरादे स्पष्ट केले होते. कबीर सिंग अनस्टॉपेबल. एक षटकार एक चौकार कबीरच्या बॅटमधून मिळालेत NP स्पोर्ट्सला. चांगला बॉल. आता ती रिदम पाहायला मिळते राजदीपची, ज्या रिदममुळे त्यांना ओळखलं जाते. पहिल्या बॉलवर प्रहार झाल्यानंतर त्यांची रिदम थोडीशी विस्कळीत झाली होती, पण त्यानंतर सरते शेवटी पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉल्सवर डॉट बॉल आले आणि त्याचमुळे आता दोन्ही संघांचा प्रतिकार समसमान आहे असंच कुठेतरी दिसते. 12च्या गतीने धावाचं जायचं होतं NP स्पोर्ट्सला. धावा बनलेले आहेत 13. जिंकण्यासाठी आवश्यकता 59ची. बॉल शिल्लक आहेत 30 चेंडू 59 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. सामना रंगतदार होईल. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल ही शक्यता नाकारता येत नाही. आपण आहोत यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये आणि कालच्या दिवसामध्ये जे प्रेक्षकांचं समर्थन मिळालं होतं, आज सुद्धा प्रेक्षकांचं समर्थन मिळते. सातत्यानं प्रेक्षकांची संख्या वाढते. जर आपण 70 स्पोर्ट्सच्या YouTube वाहिनीवर पाहिलं तर हजारो प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि प्रेक्षक चांगल्या क्रिकेटला नेहमी समर्थन देतात आणि त्याचमुळे ही जी प्रेक्षकांची संपत्ती आहे ती 70 स्पोर्ट्सने कमवलेली आहे. आतापर्यंत
93,000 प्रेक्षकांनी आजच्या स्ट्रीमला भेट दिलेली आहे. त्याचमुळे ही सफलता आहे या स्पर्धेची. आयोजकांनी जी मेहनत घेतली आहे, प्रेक्षकांसाठी क्रिकेट चांगलं दाखवलं गेलं पाहिजे, त्यासाठी 70 स्पोर्ट्सच्या वतीनं ते प्रयत्न सातत्याने केले जातात. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत प्रथमेश ठाकरे, वारेटचा हा सुपरस्टार. मागच्या 2-3 वर्षांमध्ये त्यांनी अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे. 10PL सारख्या अग्रगण्य स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज. आणि त्यानंतर आता बघा त्यांचं स्वागत केलं जातंय. ऑन ड्राईव्ह पेश करताना क्लिअर करतोय दिनेश षटकार, 6 धावा. पैलू खेळाडू आहेत, पण त्यांच्या समोर दिनेश तरे यांनी आव्हान टिकवलेलं आहे आणि षटकार खेचत असताना धावसंख्येचा वेग त्यांनी वाढवलेला आहे. पहिल्या षटकाची सुरुवात आपण जर पाहिली राजदीपच्या षटकाराने झाली आणि प्रथमेश ठाकरेच्या या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने झालेली. धावसंख्या आता वेग पकडून पोहोचते 19 आकड्यावर. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर संघ सुद्धा चांगल्या अभ्यासाने आलेला आहे. समोर पॉवर प्लेमध्ये 2 योग्य गोलंदाज सुमित ढेकळे यांनी वापरले, म्हणजे राजदीप जडेजा एक चांगला पर्याय होता गोलंदाजीचा. प्रथमेश ठाकरे यस डेफिनेटली त्यांचा देखील पर्याय खूप चांगला वापरलाय सुमित ढेकळेंनी. पुढे आले, फोर्स केलाय मिड ऑनला, फक्त पाहत राहावं लागतंय. बॉल जातोय लॉंग ऑन, सीमारेषा पार. पावलांचा योग्य वापर, बॉल क्लिअर करतोय लॉंग ऑन, येतोय चौकार, 4 धावा. चांदवडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे या ठिकाणी व्यवस्थापक कमिटीमधले सहकारी बंड्या कुबल म्हणजे मकरंद कुबल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन असं नसतं व्हायचं. चांगला बॉल यॉर्करसाठी तर ओळखलं जातं प्रथमेशला. जितकं गमवलं त्यापेक्षा दुप्पट कमावण्याची धमक तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तीच धमक आता प्रथमेश ठाकरेची पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर त्यांनी 10 धावा खर्च केला, पण त्यानंतर डॉट बॉल येतो. आवश्यकता आहे या डॉट बॉलची. गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात, फलंदाजाकडे फक्त 1 बॉल. त्याचमुळे गोलंदाज कधीही बाजी पलटू शकतात. ऑनसाइडला पुल केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला प्रदीप पाटील, यावेळेस कुठली चूक नाही होणार आणि दिनेश तरेचा झेल प्रदीपने टिपला आणि प्रदीपचा खूप चांगला अप्रोच. दिनेशचा खेळ संपला, विकेट जाते प्रथमेश ठाकरेच्या खात्यामध्ये. पहिला धक्का NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मॅकमिलन गोविंदजी. चर्चा पहिल्या डावामध्ये चंद्रकांत शेट्टे सरांनी केली होती की देवगडमध्ये मॅकमिलनचा खेळ नेहमीच चांगला होतो आणि त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपण स्टेडियममध्ये पाहतोय. मीरा भाईंदरमधील उत्तनचा हा सुपरस्टार ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळ दाखवला होता आणि पुन्हा एकदा देवगडमध्ये तसाच खेळ दाखवण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोहोचतोय. या अगोदर दिनेश तरे बाद झाले, ज्यांनी बाद होण्यापूर्वी 11 धावांचं योगदान दिलं. कबीर सिंग नाबाद आहेत, त्यांचं योगदान 11 धावांचं आहे. प्रथमेश ठाकरेच्या खात्यात जाते विकेट. आतापर्यंत प्रथमेशने 4 चेंडू हाताळलेले आहेत. धावा आहेत NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरच्या 23 धावा, गडीबाद झाला 1. मॅकमिलन गोविंद स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय. दोन्हीही खेळाडू मीरा भाईंदरचे. एका बाजूला प्रथमेश ठाकरे. नेहमीच बालाजी क्लब राजकोट या संघासाठी ती एकनिष्ठता आपण प्रथमेश ठाकरे यांची पाहिलेली आहे आणि त्याच सादरीकरणाच्या अंतर्गत तो विकेट सुद्धा मिळवतोय NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरचा. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात प्रथमेश. स्ट्रायकर्स एंडला मॅकमिलन गोविंद. फ्लाईट आर्म ऑफ द विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा क्विकर 1 चांगला बॉलिंग पाथ निवडलेला आहे. षटकाची सुरुवात जरी षटकाराने झाली, पुढच्या बॉलवर चौकार आला, पण त्यानंतर डॉट विकेट आणि हा डॉट म्हणजेच हा वापसीचा खेळ आहे प्रथमेश ठाकरेचा. 5 चेंडू संपलेले आहेत या षटकातले. धावसंख्या थांबले 23 वर. लास्ट बॉल. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, बॉल स्टॉप तर होतोय. दीपक गडवी यांनी काय खेळ पहिल्या डावामध्ये खेळला आपल्या संघाला
ती मदत मिळून दिली आणि सुमितच्या साथीनं एक चांगली पार्टनरशिप क्रिएट केली. त्यांच्या वतीने बॉल अडवला गेला, 2 षटकांचा खेळ संपला आणि ज्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा होता ती गती राखलेल्या एनपी स्पोर्ट्स मेरा भाईंदरने 24 धावा 1 गडी बाद जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 48 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 48. इम्रोज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इम्रोज एक कन्सिस्टंट ऑलराऊंडर आहेत. इव्हन आपण विविध स्पर्धांमध्ये त्यांना फक्त गोलंदाजी या भूमिकेमध्ये पाहतो, पण त्यांचा फलंदाजीचा खेळ देखील तितकाच चांगला आहे. आणि एक परफेक्ट टीम जेव्हा होते, जेव्हा तुम्हाला भूमिका दिली जाते त्या भूमिकेला तुम्हाला योग्य त्या पद्धतीने निभवायचं असतं आणि या ठिकाणी इम्रोज नेहमीच तो ब्लॉकबस्टर रोल आपल्या संघासाठी अदा करतो. पण एका बाजूला पाहूया मॅकमिलन गोविंद हा चॅलेंज एक्सेप्ट कसा करतोय. प्रतिकार खूप महत्त्वाचा असतो. जो तुमचा अधिकार आहे मैदानाच्या आतमध्ये, जो तुमच्याकडे खेळ आहे तो तुमच्या खेळा संघाला नक्कीच द्यावा लागतो. सुमित आता सर्कलच्या आतमध्ये विकेटकीपरच्या भूमिकेत फरदीन काझी पाहतोय. अगदी यष्ट्यांच्या खेटून विकेट किपिंग फरदीन काझीची. बॉलिंग मार्कवर इम्रोज पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. टॅप केले बॉलला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावासाठी प्रयत्न केले जात नाही कारण जसा बॉल कलेक्ट केला लगेचच थ्रो झाला. पण बॅकअप आहे विकेटकीपरच्या मागे. एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 25 धावा 1 गडी बाद. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक बॉल. आता इव्हेंट सारखा आहे. हा सामना प्रतिष्ठेचा आहे. हा सामना महत्त्वाचा आहे. या स्पर्धेची सुरुवात चांगली देण्याचा उद्देश दोन्ही कॅप्टनचा आहे. त्याचमुळे जिंकण्याची इच्छा दोन्ही संघांची आहे. आणि पाहूया ती इच्छा या सामन्याच्या निकालानंतर कुठल्या संघाची पूर्ण होते. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला कबीरला मोठा पॉज मिळाला होता. पाहूया त्या पॉज नंतर त्याचा खेळ संघासाठी कसा दिसून येतोय. इम्रोज खान जो फ्रेश बॉलर वापरला गेलेला आहे. आतापर्यंत 3 पर्याय सुमितने या डावामध्ये वापरलेत. इम्रोज तयार. अराउंड विकेट. लेन बॉल होता. पिक केलाय आणि बॉल उडवलाय समालोचन कक्षामध्ये. व्हेरी नाईसली प्लेड पिकअप स्ट्रोक. कबीर सिंग इज इन ऍक्शन. षटकार. मदतीनं धावसंख्या पोहोचते 31 धावा 1 गडी बाद. बालाजी क्लब राजकोट नाव मोठं आहे. खेळ देखील तसाच द्यावा लागेल. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सुमित ढेकळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. लेफ्टी बॅटरसाठी ऑप्शनच्या बाहेर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सेट केलेले आहेत. पण सरळ बॅटचा वापर आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त कलेक्शन होतं पण कम्फर्टेबली बॉल कलेक्ट झाला नाही. श्रेयस कदमच्या प्रयत्नासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय एफर्ट श्रेयस कदमने दाखवलेत. शरीराचं संतुलन कसं राखायचं ते आपण रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. खूप महत्वाचं असतं. तुम्ही ज्या फील्ड पोझिशनला आहात ती फील्ड पोझिशन तुम्हाला योग्य त्या पद्धतीने राखावी लागते. आणि श्रेयसने बॉडीला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर बॉलला आपल्या शरीराच्या संतुलनाच्या अंतर्गत आत उडवलं कारण त्याचं संतुलन बिघडलं होतं. वाह वाह. श्रेयसने परफेक्ट एफर्ट लावलेले आहेत आपल्या संघासाठी. धावा वाचवल्या. जरी विकेट त्यांच्या खात्यात जात नाहीये पण धावा वाचवणं खूप महत्त्वाचं होतं श्रेयससाठी आणि ते काम डीपमध्ये श्रेयसच्या वतीनं पाहायला मिळालं. धावसंख्या 32 1 गडी बाद. तिसऱ्या षटकात 3 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. चांगली चुरस या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळते. प्रतिकार तर इम्रोजचा सुद्धा दिसून येतो. विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न तो करतोय. स्ट्रायकर एंडला मॅकमिलन गोविंद. फोर्स केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. काऊ कॉर्नरच्या बॉलवर पोहोचतायत. प्रदीप पाटील पुन्हा एकदा सोपा झेल टिपतायत. एक चूक झाली पण त्यानंतर आता चूक होणार नाही ही काळजी घेतात. मॅकमिलनचा खेळ 2 धावांवर संपतोय. धक्का बसतोय तो म्हणजे स्टीमला.
कोल्हापूरचे हे सुपरस्टार आहेत रोहित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मॅकमिलनने निराशा केलेली आहे त्यांच्या चाहत्यांची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पॅटर्न स्ट्रॉक होता. बॉलला फोर्स करताना पूर्ण शोल्डरचा यूज ते करतात, पण यावेळेस प्रदीप पाटील यांनी कुठलीच चूक न करता मॅकमिलनला बाद करण्यासाठी आपलं 100% योगदान दिलं आणि तो झेल कंप्लीट करत असताना इम्रोजच्या खात्यात विकेट जाते आणि बालाजी क्लब राजकोट हा संघ आता सामन्यामध्ये पुनरागमन करतोय. सबस्क्रायबर मीटर मी उल्लेख केला होता की 9,50,347 सबस्क्रायबर झालेले आहेत जशी आपण चर्चा करत होतो आणि ही स्पर्धा संपेपर्यंत मला असं वाटते 9,60,000चा पल्ला सुद्धा पार केला जाईल. अजूनही 77 स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा. आगामी काळामध्ये तुम्हाला भव्य स्पर्धा याच माध्यमातून तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील. इम्रोज खानच्या खात्यात जाते विकेट. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. खर्च केल्यात 8 धावा. विकेट मिळवले 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात रोहित. स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या झालेली आहे एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरची 32 धावा 2 गडी बाद. ज्या वेगाने जायचंय तो वेग तर आहेच, पण आघाडीचे 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरचे. नेक्स्ट बॉल इम्रोज. हा लेन बॉल होता पण कटर आहे. जरी बॉल त्यांनी पुढ्यात ठेवलेला आहे पण त्यांच्याकडे कटर चांगले आहेत आणि तेच यूज करताना आपण पाहतोय बघा. बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. ही खासियत आहे इम्रोजची. दाखवायचं काय आणि द्यायचं काय यासाठी त्यांना ओळखलं जाते आणि म्हणूनच कित्येक फलंदाजांची भंबेरी खेळपट्टीवर उडताना आपण नेहमीच पाहिलेलं आहे. शेवटचा बॉल बाकी. या षटकात आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर संघाची धावसंख्या 32 धावा 2 गडी बाद. हो ऑन साइडला एफर्टलेस बॉल हवेत आहे. प्रदीप बॉलला जज करतायत. चांगला स्टॉप केलाय बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. स्ट्रोक तर जबरदस्त खेळला होता. बॅटस्विंगचा वापर बॅकलिपचा वापर परफेक्ट होता. टायमिंग जुळलं होतं. बॉल जास्त एलिव्हेशन घेताना पाहायला मिळाला आणि अगदी वाईड ऑफ मिड विकेटला बघा एफर्टलेस काय बॅट्सविंग आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचला प्रदीप पाटील पुन्हा एकदा आणि बॉल कलेक्ट होता राहिलेला आहे. मिळतात या 2 धावा. षटक संपतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर संघाची धावसंख्या 72चा पाठलाग करताना 34 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 38 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 38 धावा. 18 बॉल्स 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. लकी ड्रॉची विक्री आपल्या संपूर्ण मैदानामध्ये चालू आहे. तर प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना विनंती आपण नक्की त्याचा लाभ उठवा. आज देखील होम थिएटर, मिक्सर, अँड्रॉइड मोबाईल फोन आणि एअर कूलर ही 4 बक्षीस आहेत. काल होम थिएटर आमच्या प्रदीप देऊलकर सरांना ते कुपन लागलं होतं. त्यानंतर एअर कूलर आमच्या योगेश कोळीला लागला होता. त्याच्यानंतर अँड्रॉइड मोबाईल फोन हा विशाल देवगडकर आणि टीव्ही प्रकाश राऊळ यांना लागली होती. तर आज बघूया ते 4 मानाचे विजेते कोण असतील ज्यांचं नशीब या ठिकाणी चमकणार आहे. आमचे आयोजक समितीमधील सदस्य सन्माननीय शैलेजी भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा लकी ड्रॉचा संपूर्ण योग या ठिकाणी घडून आलाय. ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट. जर स्पर्धेची ताकद प्रेक्षक असू शकतात तर त्या प्रेक्षकांना सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो आणि या उद्देशाने शैलेशजी भुजबळ रूपशैल मोबाईल शॉपीचे संचालक यांच्या माध्यमातून ही संपूर्ण लकी ड्रॉची या ठिकाणी संकल्पना राबवण्यात आली आहे. तर राजेश नायडू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत 4थ्या षटकासाठी. 4th ओव्हर स्टार्ट होते. स्ट्रायकर्स एंडला कबीर सिंग. फोर्स केला बॉलला पण क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रदीप पाटील सातत्याने तुम्हाला फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे बॉल जणू काही प्रदीपचा पाठलाग करतोय असंच दिसून येते आणि त्याचमुळे प्रदीपला जास्तीत जास्त व्यस्त राहावं लागतं. यावेळेस ते लॉंग ऑफला होते. सोपा झेल होता. खेळ संपला असता कबीर सिंगचा पण तसं काही घडत नाहीये. पुन्हा एकदा एक जीवनदान कबीरला मिळते. या अगोदर दिनेशला एक जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर ते बरसले होते. आता कबीरला जीवनदान मिळते. रोहित स्ट्रायकर्सला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 35 2 गडी बाद. 4थ्या षटकाची सुरुवात विकेटने केली असती राजेश नायडूने पण क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मिळत नाहीये. फिल्डिंग मिस्टेक्स होत आहेत. जर फिल्डिंग मिस्टेक्स झाल्या तर समोरील संघ ओव्हरटेक करून पुढे जाईल. नेक्स्ट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो पण ते वेगळे पण तुम्हाला यश देईलच असं नाहीये. त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. 2 पायांच्या मधून उजव्या यष्टीला फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातात पोहोचतोय. दरम्यान येतो हा डॉट बॉल. वेगळा प्रयत्न रोहितचा होता स्विच हिट खेळण्याचा पण तो प्रयत्न फोल ठरलेला आहे. चांगली सुरुवात या षटकाची राजेश नायडूची. हो यावेळेस ऑन द राईजचा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स घेऊन बॉल जाईल. लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. अप्रतिम यंग स्टार प्रीमियर लीग चौकार.
आम्ही चर्चा केली होती आणि ती प्रतिष्ठा जोपासताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. या अगोदर श्रेयस कदमने जो एफर्ट दाखवला होता त्यासाठी कसबा चषक आयोजक सूरज ओवाळ आणि जबीर मळ त्यांच्याकडून 500 रुपये जीपे करण्यात आलेले आहेत. थँक्यू कसबा स्पोर्ट्स. हो, बॉल राईज होतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल टेक ऑफ घेतोय. राजेश नायडूची खासियत आहे फलंदाजांना चकवा देण्यासाठी त्यांना ओळखलं जाते आणि हा क्विकर वन होता. जास्त वळण न घेता बॉल टप्पा पडल्यानंतर स्किड होऊन वेगानं विकेट किपरच्या हातात विसावला. येतोय हा डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत राजेश नायडूने हाताळलंय. खर्च केल्यात फक्त 5 धावा. ओ, यावेळेस थांबून हा स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मागे सरकतोय पण काऊ कॉर्नर आहे आणि भरतने झेल टिपला आणि आता खेळ संपला. रोहितचा धक्का तिसरा. 39 धावा, 3 गडी बाद. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. जयेश शेजवळ आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरचे 3 षटकांपर्यंत चांगलाच खेळ पाहायला मिळाला होता. जो वेग होता तो नियंत्रणामध्ये होता. पण या ठिकाणी जसे राजेश नायडू आले, राजेश नायडू यांनी आपलं संघामध्ये निवड होण्याचं कारण स्पष्ट केलं आणि विकेट मिळवत असताना त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या 4थ्या षटकातला जयेश शेजवळ जे जेम्स बॉन्ड राही या ग्रामीण संघातून मीरा भाईंदर परिसरामधून खेळत आहेत आणि पाहूया आता व्यावसायिक क्रिकेट खेळताना जयेशच्या वतीनं NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर संघासाठी योगदान कसं दिलं जाते. राजेशने इम्प्रेस केलेलं आहे. त्यांच्या या षटकावर त्यांची पकड मजबूत ठेवलेली आहे आणि त्याचमुळे बालाजी क्लब राजकोट या संघाने 1 बाजी पुढे टाकलेली आहे. पुढचा बॉल राजेश नायडू. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय. मिडॉन नाहीये, मिडॉप नाहीये. 1 सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील पण या ठिकाणी नकार आलेला आहे कबीर सिंगचा. कारण अजूनही घाई करण्याची इच्छा कबीरची नाहीये. जयेश यांच्या वतीनं हा स्ट्रोक खेळला होता, जवळपास फसला होता. शेवटच्या बॉलवर 1 सिंगल मिळाली. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर हा संघ 72चा पाठलाग करताना पोहोचलेला 40 वर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. प्रतीक स्पोर्ट्सचे संचालक मिस्टर प्रतीक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. हे सर्व जो मी टी शर्ट्स पाहताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या टी शर्ट्स हे परिधान केले आहेत ते प्रतीक स्पोर्ट्सचे संचालक मिस्टर प्रतीक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावरती यायचं आहे. आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे नुकताच झालेल्या सन्माननीय नितेजी राणे यांच्या कोकण सन्मान या पुरस्कारामध्ये बेस्ट डिजिटल एंटरप्रिन्युअर हा पुरस्कार आपल्या प्रतीक स्पोर्ट्सला मिळाला आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कोकणातल्या एका एंटरप्रिन्युअरला बेस्ट डिजिटल एंटरप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे. ते मिस्टर प्रतीक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आमच्या यंगस्टारच्या क्रीडा मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचप्रमाणे कीर्ती सेल्सचे संचालक चिन्मय वातकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण देखील आमच्या क्रीडा मंचावरती यावं. जयेश शेजवळ स्ट्रायकर्स एंडला आहे. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आणि 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर इम्ब्रूज येत आहेत. पहिला बॉल डॉट येतोय. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण ओढावेल NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर संघावर. कारण सुरुवात चांगली झाली होती, मध्यंतर चांगलं राहिलं होतं. मागच्या षटकामध्ये जितक्या धावा गोळा करायच्या होत्या तितक्या धावा गोळा झाल्या नाही आहेत. सबस्क्रायबर मीटर आपण पाहतोय 9,50,398 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. जर आपण सबस्क्राईब केलं असेल अवश्य करा. लो फुल टॉस डीप होणारा गुडघ्यावर बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण दरम्यान आता 2 फलंदाज एकाच एंडला परतावं लागेल. जयेश शेजवळला धक्का बसतोय. 4था 40 धावा जिंकण्यासाठी 32 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 10. हे असं म्हटलं जातं आणि आता आपण पाहिलं या पूर्ण डावामध्ये तर 4थं आणि 5वं षटक खूप चांगलं राहिलं बालाजी क्लब राजकोट या संघासाठी. राजेश नायडूचं षटक आपण पाहिलं तर फक्त 6 धावांचं होतं आणि हे षटक आपण पाहतोय आतापर्यंत फक्त 1 धावांचं आहे. त्याचमुळे आता अमय आगाशे काशीवीरा या ग्रामीण संघातून ते नेहमीच ग्रामीण क्रिकेट खेळतात आणि आता
व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये एनपी स्पोर्ट्स मीरा बंदर या संघाकडून ते खेळताना पाहायला मिळत आहेत. पण इम्रोज इम्प्रेस करतायत. इम्रोजने मागचं षटक 10 धावांचं हाताळलं होतं, त्यांच्या खात्यात एक विकेट गेला होता आणि या षटकाची सुरुवात त्यांनी डॉटने केली. पुढच्या बॉलवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद जरूर झाला. कबीर सिंग यांना तर स्ट्राईक हवीच होती, कारण या अगोदर त्यांच्या वतीने एअर स्ट्राईक आपण पाहिलेली आहे. 2 षटकार कबीर सिंगच्या बॅटमधून आल्यात, त्याचमुळे त्यांना देखील ती स्ट्राईक हवी होती आणि त्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि स्ट्राईक स्वतःकडे मिळवली. 10 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 10 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. इम्रोज खान, महागिरी एक्सप्रेस. हालचाल केलीच नाहीये आणि त्याचमुळे लेगस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न नाहीये कबीरचा. दरम्यान वाईट बॉलची 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. बघा, खूप महत्त्वाचं असतं तुमची मॅच्युरिटी, तुमचा खेळ त्यावर अवलंबून असतो आणि त्याचमुळे कुठलीच घाईगडबड न करता, कुठलाच आगळावेगळा फटक्याचा विचार न करता फक्त स्तब्ध उभे राहिले कबीर सिंग. आणि दरम्यान वाईट बॉलची 1 धाव मिळाली एनपी स्पोर्ट्सला. धावसंख्या 41. टार्गेट बाद जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीचा बॉल, बॅटची लिडिंग एज आणि बॉल फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये आणि फलंदाज कबीर सिंगचा खेळ संपलाय. मोठा धक्का बसला. इम्रोनने आपली मॅच्युरिटी दाखवली, आपली कला दाखवली आणि फलंदाज कबीरला बाद केलं. मोठा धक्का एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद भुते, मूळचे राजापूरचे आणि नायगाव टिवरी या गावात राहणारे प्रसाद भुते मैदानाच्या आतमध्ये पोचतायत. उत्कृष्ट डावकुरे फलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण एका बाजूला आता इम्रोज खान आणि राजेश नायडू यांची गोलंदाजी खूप काही सांगून गेलेली आहे. खूप महत्त्वाचं असतं तुमच्या पर्यायांची निवड करणं. सुमित ढेकळे यांनी पहिल्या 3 षटकांवर आपली पकड थोडी सैल झाली होती. त्या पकडेला घट्ट करण्यासाठी एका षटकाची आवश्यकता होती. राजेश नायडू यांना त्यांनी बोलवलं आणि राजेशने आपलं काम चोख दिलं. त्यामागोमाग इम्रोजचं षटक सुद्धा आतापर्यंत फायद्याचं राहिलेलं आहे. या षटकात फक्त एनपी स्पोर्ट्सला 1 धाव मिळाले. आपल्या मैदानासमोर लॉंगॉनला जे गडग्यावर प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे आपण स्टँड्समध्ये येऊन बसायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या फलंदाजांना कुठलाही त्रास होता नाही याची काळजी घ्यायची आणि खूप छान स्टँड्स आपण उभारले आहेत त्यामध्ये बसा. मी नक्की सांगू शकतो समोरून बसून बघण्यात जितका आनंद त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला स्टँड्समधून मिळू शकतो. धन्यवाद. ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट. 41 धावा 5 गडी बाद. बाउन्सर होता आणि त्या बाउन्सरला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता प्रसाद भुतेचा, पण बाउन्सरच्या वेगाचं नियंत्रण नव्हतं फलंदाजाकडे आणि त्याचमुळे ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ योग्य निवडला. दरम्यान डॉट आला. जितके जास्त डॉट बॉल तितकी पराभवाची शक्यता आहे एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरची. आतापर्यंत चेंडू हाताळत्या षटकातले एकंदरीत 4 आणि खर्च केल्यात इम्रोजने फक्त 1 धाव. धावसंख्येत थांबले ती म्हणजे 41 वर. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8. हवेत आहे बॉल. जास्त एलिव्हेशन मिळालंय. श्रेयस कदम आहेत बॉल खाली, जजमेंट घेत आहेत आणि एक सोपा झेल टिपतात आणि प्रसादचा खेळ 0वर संपतोय. धक्का बसतोय तो म्हणजे 6वा टीम एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरला. 41 धावा 6 गडी बाद. फलंदाज साहिल पाटील गोडदेव, मीरा भाईंदर गोडदेव या परिसरात ते राहतात आणि पाहूया आता त्यांच्या वतीनं कसा खेळ पाहायला मिळतो. एकंदरीत 72 धावांचं लक्ष गाठण्यासाठी जी सुरुवात हवी होती एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरला, ती सुरुवात तर कबीर आणि दिनेश तरे या दोघांनी दिली होती. पण मध्यांतरामध्ये गणित थोडंसं बिघडलं आणि त्याचमुळे अडचणी आता एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरच्या वाढलेल्या आहेत. पण जोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत, मैदान राखण्याची धमक तुमच्याकडे असायला हवी आणि तीच राखण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील हे फलंदाज स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळत आहेत. चेंडू हाताळलेत इम्रोजने आतापर्यंत 5, शेवटचे 7 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये होतच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत आणि पाहूया तसं घडतंय का. उर्वरित या 7 चेंडूंमध्ये शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. इम्रोज तयार. स्ट्रायकर एंडला साहिल. पहिलाच बॉल उलटा खेळलाय. थर्ड मॅनला क्लिअर केलाय आणि आपली अस्तित्वाची लढाई लढतोय साहिल पाटील. पहिल्याच बॉलवर चौकार खेचतोय. 6 चेंडू 27 धावांची गरज.
बॉलर पाहतोय राजेशलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे, ज्यांनी चौथ्या षटकाची हाताळणी केली होती. राजेश नायडू शेवटच्या षटकासाठी 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. बालाजी क्लब राजकोटला बनवायच्या आहेत NP स्पोर्ट्सला. पहिलाच बॉल, पायांची हालचालच होत नाहीये. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी स्पेशलिस्ट आहे गोलंदाज राजेश नायडू. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय लेग कटर विथ ईज, ही त्यांची एक नैसर्गिक शैली आहे. स्टॉक बॉल आहे आणि त्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करत असताना राजेश नायडू सातत्याने पाहायला मिळत आहेत. बॉल शिल्लक आहेत 5, आवश्यकता 27ची. 5 बॉल 27. वेगवान बॉल, यावेळेस अनपेक्षित बॉल खाली राहिलेला आहे. आता कसोटी चालू आहे. फलंदाज अमेय आकाश याची प्रत्येक बॉलवर त्यांची बॅटस्विंग जरूर पाहायला मिळते, पण यावेळेस बॉल बाहेरचं वळण न घेता आतल्या दिशेने सरळ सरळ या शिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. बॉलचा बाउन्स थोडासा लो राहिला होता आणि त्याचमुळे आता अडचणी वाढतात NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरच्या. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27ची. अजून एक डॉट बॉल फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे फलंदाज अमेय आगाशे. पहिल्या 3 चेंडूंवरच आता जवळपास सामन्याचा निकाल स्पष्ट झालेला आहे. शेवटचे 3 बॉल्स आणि 3 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. पहिल्या 3 षटकांमध्ये 34 बनवल्या होत्या. जो वेग पाहिजे होता तो वेग राखला होता NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरने, पण त्यानंतर राजेश नायडू, इम्रोज खान आणि राजेश नायडू. अजून एक डॉट बॉल येतोय आणि फलंदाज अमेय आगाशेला परतावला गेले धावचीतच्या स्वरूपात. विकेट डाऊन. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सामन्यातील जो विजयी संघ असेल तो खेळेल AK स्पोर्ट्स वरवडेशी. नवीन फलंदाज मोनू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. धावसंख्या 45, 7 गडी बाद. म्हणजेच आपण पाहिलं तर मागच्या 14 चेंडूंमध्ये फक्त धावा मिळालेल्या आहेत 11 NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर या संघाला. हा उलटफेर आहे आणि गोलंदाजी वरच्या स्तराची पाहायला मिळाली बालाजी क्लब राजकोटची. यावेळेस जास्त एफर्ट्स नव्हते हा स्ट्रोक खेळताना. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळलाय. वाईड ऑफ मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. पोचते ती म्हणजेच 46 वर जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 26 धावांची गरज आणि तो बॉल फेस करण्यासाठी मोनू स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतो 1 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आणि उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे जातो. विकेट पीठवर इंजॅक्शन आणि फरदीनने टिपलाय झेल आणि फलंदाज मोनूचा संपलाय खेळ आणि 25 धावांनी विजयी झालेला आहे बालाजी क्लब राजकोट. अभिनंदन. होईल टॉस या पुढचा AK स्पोर्ट्स वरवडे वर्सेस बालाजी क्लब राजकोट. मॅनचा पुरस्कार देखील आपण मूल्यांकन करणार आहोत आणि नक्कीच त्याची अनाउन्समेंट होईल. आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये. करतो अली कन्स्ट्रक्शनचे संचालक सन्माननीय फरहान शेख यांना. आपल्या गॅलरीला सुद्धा त्यांचं या ठिकाणी नाव आहे. आपल्या क्रीडा मंचासमोर